हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी. तर मी इथे एकदम कोवळी लुसलुशीत अशी पात घेतलेली होती आणि अगोदरसुद्धा धुवून घेतली आणि कट केल्यानंतरसुद्धा मी इथे धुवून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. तर ही बारीक अशी चिरून घेतलेली आहे पात मी. आणि आता आपल्याला इकडे गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि गॅस चालू केल्यानंतर आता आपल्याला ठेवायची त्याच्यावरती कढई. कढईच्या ऐवजी तुम्ही कुठल्याही भांड्याचा वापर करू शकता. तर इथे मी कढई घेतलेली आहे. तर कढईमध्ये आता मी घालते 2 ते 3 चमचे तेल. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता. तर त्याच्यामध्ये घातलेला आहे मी आता ठेचलेला लसूण, हळद पावडर आणि लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही ना दुसऱ्या कुठल्याही मसाल्याचा वापर करू शकता, पण लाल मिरची पावडरच घातलेली आहे मी फक्त याच्यामध्ये. खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर आता याच्यामध्ये घालते मी कांद्याची पात. कांद्याची पात ही पूर्ण घालायची आणि नंतर आपल्याला मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला ही सुरुवातीला 2 ते 3 मिनिट कांद्याची पात आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता छान असे मिक्स करून घेत आहे मी फुल गॅसवरतीच. तर बघा खूप जास्त क्वांटिटी दिसत होती पण खूप कमी झालेली आहे आता. तर आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ ही साल असलेली मुगाची डाळ घालते मी. तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची किंवा हरभऱ्याची दुसरी कुठलीही डाळ घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण मी इथे साल असलेली मुगाची डाळ घालते. मुगाची डाळ ही खूप पौष्टिक असते साल असलेली. तर आता हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपल्याला छान असा 1 ते 2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला पाणी. तर मी इथे 2 ग्लास पाणी घालते. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पाणी घालू शकता. तुम्हाला जितकी पातळ ठेवायची आहे तितकं तुम्ही जास्त पाणी घाला आणि कमी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही कमी पाणी घाला. तर आता त्याच्यामध्ये घालते मी आता चवीनुसार नमक आणि नमक घातल्यानंतरसुद्धा आपल्याला ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं, सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आणि आपल्याला उकळी येईपर्यंत फुल गॅसवरती आपल्याला ही कांद्याची पात शिजून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला एकदम मंद गॅस करायचा आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला ही कांद्याची पात शिजून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली कांद्याची पात तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान असं मी मिक्स करून सुद्धा दाखवते. तर ही कांद्याची पात तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता, पण जास्त करून ही पोळीपेक्षा भाकरीसोबतच खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा कांद्याच्या पातीची भाजी आणि भाकरीसोबत नक्की खाऊन बघा. आजच्या कांद्याच्या पातीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.